नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर निवृत्ती राठोड, सहाय्यक प्राध्यापक, कर्मवीर काकासाहेब वाघ कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पिंपळगाव, बसवंत. आज आपण पृथ्वीचे अंतरंग, इंटिरियर ऑफ द अर्थ यावरती आपण डिस्कशन करणार आहोत. मागील तासामध्ये आपण मुख्यतः पृथ्वी प्रणाली अर्थात अर्थ सिस्टम यावरती आपण चर्चा केलेली आहे. पृथ्वीचा अंतरंग पाहण्यापूर्वी पृथ्वीच्या अंतरंगाचे काही अप्रत्यक्ष पुरावे आहेत, तर त्यावरती आपल्याला थोडंसं बोलणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. या अप्रत्यक्ष पुराव्यामध्ये एक त्या ठिकाणी घनता, 2 नंबर त्या ठिकाणी पृथ्वीच्या भूगर्भामध्ये असणारं तापमान, 3 ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ. ही पदार्थ त्या ठिकाणी तप्त असतात, उष्ण अशा स्वरूपाचे असतात आणि त्यामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये टेम्परेचर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असावं असा आपल्याला त्या ठिकाणी अंदाज त्या ठिकाणी बांधता येतो. आणि त्याचबरोबर भूकंप लहरी. या भूकंप लहरी भूगर्भातून प्रवास करत असताना त्या लहरीचा वेग त्या ठिकाणी बदलतो आणि त्यावरून त्या ठिकाणी पृथ्वीच्या अंतरंगाचा वेध त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पृथ्वीच्या अंतरंगामध्ये सर्वात प्रथमचा जो थर आहे तर त्याला भूकवच किंबहुना शिलावरण असं म्हटलं जातं. याला इंग्लिशमध्ये क्रस्ट और लिथोस्फिअर असं म्हटलं जातं. भूकवच किंवा जमीन हा पृथ्वीचा सर्वात बाह्य थर असून त्याची खोली व जाडी सर्वत्र सारखी नाही. भूकवचाचा 29% भाग भूमिखंडाने व्यापलेला आहे, तर 71% भाग हा महासागराने व्यापलेला आहे. हिमालय, रॉकीसारख्या पर्वतश्रेण्याखाली भूकवचाची जाडी 50 किलोमीटर असून महासागराखाली सुमारे 5 किलोमीटर जाडी आहे, असं आपण या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. भूकवचाची जाडी 35 ते 40 किलोमीटर आहे. भूकवचाची सरासरी जाडी ही साधारणपणे 35 ते 40 किलोमीटर आहे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून, तर त्या ठिकाणी पृथ्वीच्या भूगर्भामध्ये 40 किलोमीटरपर्यंत त्याची जाडी आहे. भूकवच हा जरी त्या ठिकाणी सर्वात बाह्य थर असेल तरी भूकवचाचे प्रामुख्याने 2 थर त्या ठिकाणी पाळले जातात. एक सियाल, याला SIAL या नावाने देखील ओळखलं जातं किंबहुना सियाल असं म्हटलं जातं. भूकवचाच्या सर्वात वरच्या घनथरास सियाल असे म्हणतात. सिलिका आणि ॲल्युमिनियम या 2 रासायनिक घटकद्रव्याचे प्रमाण सियाल या थरामध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळेच या थराला सियाल या नावाने त्या ठिकाणी ओळखलं जातं. SI मीन्स सिलिका आणि AL मीन्स ॲल्युमिनियम. भूखंडाखाली या थराची जाडी 29 किलोमीटर आहे, 29 किलोमीटर आहे. याची घनता 2.7 आहे. याची घनता या ठिकाणी सियाल या थरामध्ये सर्वात कमी आहे, म्हणजे 2.7 आहे. आणि जसंही आपण त्या ठिकाणी भूगर्भामध्ये जातो तशी घनतेमध्ये त्या ठिकाणी वाढ होते. हा थर प्रामुख्याने हलक्या पदार्थापासून तयार झालेला आहे. प्राथमिक लहरी दर सेकंदाला या सियाल थरातून 5 ते 6 किलोमीटर वेगाने प्रवास करतात, तर दुय्यम लहरी दर सेकंदाला 3.2 किलोमीटर वेगाने प्रवास करतात. सियाल हा थर मुख्यतः त्या ठिकाणी ग्रॅनाइट या खडकापासून बनलेला आहे आणि त्याचबरोबर या थरामध्ये बेसॉल्ट खडकाचं देखील प्राबल्य आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आढळतं. ही या ठिकाणी पृथ्वीच्या अंतरंगाचा एक उभा छेद त्या ठिकाणी दिलेला आहे. या उभ्या छेदामध्ये प्रामुख्याने पृथ्वीचा अंतरंग त्या ठिकाणी पूर्णपणे दर्शविलेला आहे. हा प्रामुख्याने सियालचा थर आहे. इथून तर इथपर्यंत हा भूकवचाचा थर आहे. भूकवचामध्ये प्रामुख्याने सियाल हा सर्वात वरचा थर, सियाल थराच्या खाली हा सीमा थर. भूकवचापासून या पृथ्वीच्या पृष्ठभागापासून तर इथपर्यंत त्या ठिकाणी त्याची 42 किलोमीटर त्याची खोली आहे किंबहुना जाडी आहे. या थरापासून पुढे त्या ठिकाणी प्रावरण या थराची सुरुवात होते. प्रावरण हा प्रामुख्याने 42 किलोमीटर ते 29 किलोमीटर आहे. प्रावरण या थराचे देखील 2 भाग पाडले जातात. एक बाह्य प्रावरण आणि एक अंतरप्रावरण. आणि त्यानंतर 29 किलोमीटरपासून पुढे त्या ठिकाणी अंतर्गाभ्याची त्या ठिकाणी गाभ्याची सुरुवात होते. या गाभ्यामध्ये बाह्य गाभा आणि अंतर्गाभा असे त्याचे 2 त्या ठिकाणी प्रकार आहेत. म्हणजे प्रामुख्याने पृथ्वीच्या अंतरंगाचा आपण विचार जर केला तर हा भूकवचाचा भाग आहे, याला क्रस्ट असं म्हटलं जातं. हा त्या ठिकाणी प्रावरणाचा भाग आहे इथून तर इथपर्यंत. आणि त्याचबरोबर पुढे त्या ठिकाणी इथून तर त्या ठिकाणी 6371 पृथ्वीच्या त्रिज्येपर्यंत हा त्या ठिकाणी गाभ्याचा भाग आहे. म्हणजे भूकवच, प्रावरण आणि गाभा अशा 3 थरामध्ये पृथ्वीचा अंतरंग त्या ठिकाणी डिवाईड झालेला आहे. त्यानंतर सीमा. सियाल थराच्या खालील थरास सीमा असं म्हटलं जातं. म्हणजे सियाल थर सर्वात वरचा थर आहे आणि सियाल थराच्या खाली सीमा हा थर आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणणं गरजेचं आहे.
या थरामध्ये सिलिका आणि मॅग्नेशियम या घटक द्रव्याचं प्रमाण जास्त आहे, म्हणूनच त्याला त्या ठिकाणी सीमा असं म्हटलं जातं. सिलिका, SI मीन्स सिलिका आणि Ma मीन्स मॅग्नेशियम. भूखंडाखाली या थराची जाडी 13 किलोमीटर आहे, तर महासागर तळाखाली जवळपास 3 ते 5 किलोमीटरपर्यंत आढळते. याची घनता 2.9 ते 3.5 आहे. CR या थराची घनता या थरामध्ये 2.7 होती आणि या ठिकाणी घनता 2.9 ते 3.5 आहे. म्हणजे घनतेमध्ये त्या ठिकाणी बदल झालेला आपल्याला दिसून येतो. भूकंपाच्या प्राथमिक लहरी दर सेकंदाला 6 ते 7 किलोमीटर वेगाने प्रवास करतात सीमा या थरामध्ये. दुय्यम लहरी दर सेकंदाला 3 ते 4 किलोमीटर वेगाने प्रवास करतात. सीमा हा थर प्रामुख्याने बेसॉल्ट खडकापासून बनलेला असून त्यात गॅब्रो खडकाचे प्राबल्य जास्त प्रमाणामध्ये आढळते. पुढे जाऊया. स्वेस या विचारवंताने सागरतळ हे सीमा या जड द्रव्यापासून बनलेली आहेत असं त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. भूमिखंडेही या हलक्या द्रव्यापासून बनलेली असावेत असं त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. सीमा हा सियालपेक्षा जड असल्याने सियाल हा हलका थर सीमा या थरावरती तरंगत असावा असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे सियाल हा सर्वात वरचा थर आहे आणि तो हलका आहे आणि या सीमा या थरावरती तो तरंगत असावा असं त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आता सियाल आणि सीमा या दोन थरामध्ये त्या ठिकाणी विलकतेमध्ये बदल होतो आणि ती विलकता प्रामुख्याने कॉन्रॅड विलकता या नावाने ओळखली जाते. ज्या भागात सियाल व सीमा याची घनता बदलते त्यास कॉन्रॅड विलकता असं म्हटलं जातं. म्हणजे सियाल या थराखाली सीमा आहे आणि सीमा थराची घनता जास्त असल्यामुळे भूकंप लहरीचा वेग जो आहे तो त्या ठिकाणी बदल होतो आणि त्यामुळे या ठिकाणी एक प्रकारची कॉन्रॅड विलकता जी आहे तर ती तयार झालेली आहे. ही विलकता 30 किलोमीटर खोलीवर आढळते. घनता 2.9 आहे तर खालच्या बाजूस त्या ठिकाणी 3.3 आहे. म्हणजे घनतेमध्ये बदल होतो आणि त्यामुळे या ठिकाणी कॉन्रॅड विलकता त्या ठिकाणी निर्माण होते. भूकवचाच्या खाली प्रावरण या थराची सुरुवात होते. याला प्रावरण किंवा मध्यावरण किंवा इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी मॅन्टल असं म्हटलं जातं. भूकवच व गाभा या दरम्यानच्या असलेल्या थरास प्रावरण असे म्हणतात. भूकवच थराच्या खाली त्या ठिकाणी प्रावरण आणि प्रावरण थराच्या खाली त्या ठिकाणी गाभा हा थर आहे. म्हणजेच भूकवच आणि गाभा या दरम्यान असलेल्या थरास प्रावरण असे म्हणतात. या थरामध्ये लोह आणि मॅग्नेशियम या मूलद्रव्याच्या संयुगाचे प्रमाण जास्त असून ती संयुगे ऑलेव्हिन या नावाने ओळखली जातात. या थराची जाडी सुमारे 2900 किलोमीटर आहे. म्हणजे साधारणपणे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 42 किलोमीटरपर्यंत भूकवच आहे आणि 42 किलोमीटरपासून 2900 किलोमीटरपर्यंत त्या ठिकाणी प्रावरण हा थर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. या थराची घनता 5.5 इतकी आहे. भूकंपाच्या प्राथमिक आणि दुय्यम लहरी भूकवचापेक्षा प्रावरणातून वेगाने प्रवास करतात. पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी जवळपास 83% क्षेत्रफळ प्रावरण या थराने त्या ठिकाणी व्यापलेलं आहे. म्हणजे सार्वत्रिक क्षेत्र जे आहे तर ते प्रावरण या थराने व्यापलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी उल्लेख करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आता त्यानंतर पुन्हा एक दुसरी विलकता त्या ठिकाणी आहे. ती विलकता मोहविलकता या नावाने त्या ठिकाणी ओळखली जाते. म्हणजेच मोहविलकता ही सीमा थराच्या खाली भूकवच आणि प्रावरण या दरम्यान त्या ठिकाणी आहे. म्हणजे भूकवचाच्या खाली प्रावरण या थराची सुरुवात होते आणि भूकवच आणि प्रावरण या दोन थराच्या दरम्यान मोहविलकता त्या ठिकाणी आहे. या विलकतेचा शोध मोहरो व्हेसिक या शास्त्रज्ञाने 1909 मध्ये त्या ठिकाणी शोधून काढलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्याच नावाने त्या ठिकाणी ही विलकता ओळखली जाते. भूकंपाच्या प्राथमिक लहरीचा वेग या भागात वाढतो. त्या भागात ही विलकता सागरतळाखाली 12 किलोमीटर तर भूपृष्ठाखाली 35 ते 42 किलोमीटर खोलीवर आहे. आता प्रावरणाचे दोन भाग आहे. एक म्हणजे बाह्य प्रावरण, याला आउटर मेंटल असं म्हटलं जातं. बाह्य प्रावरणाचा विस्तार पृथ्वीच्या अंतरंगात 42 किलोमीटरपासून ते 700 किलोमीटर खोलीच्या दरम्यान त्या ठिकाणी आढळतो. बाह्य प्रावरणामध्ये प्रामुख्याने ऑलेव्हिन आणि पायरोक्झिनची एलिमेंट किंवा मूलद्रव्य मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. या भागात मॅग्माची उत्पत्ती होत असावी असं शास्त्रज्ञाचं मत आहे. कारण अतिउष्णतेमुळे खडक वितळतात आणि खडक वितळल्यामुळे मॅग्माची उत्पत्ती या बाह्य प्रावरणामध्ये होत असावी असं शास्त्रज्ञांचं मत आहे. या भागात घनतेमध्ये तीव्रतेने वाढ होते. घनतेचा आपण विचार जर केला तर प्रामुख्याने 3.3 ते 4.3 पर्यंत घनता प्रामुख्याने बाह्य प्रावरणामध्ये आढळते. पुढे त्या ठिकाणी बाह्य प्रावरणाच्या खाली आंतरप्रावरण इनर मेंटल त्या ठिकाणी या थराची सुरुवात होते. पृथ्वीच्या अंतरंगात 700 ते 2900 किलोमीटर दरम्यान आंतरप्रावरण आढळते. या भागात अधिक घनतेची सिलिका द्रव्य आणि विविध